पुलगाव येथील भीमनगर मधील फिर्यादी चंद्रमणी शिवाजी सहारे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती की त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा 1.5 वर्षापूर्वी घराला कुलूप लावून पुणे येथे गेला असता अज्ञात चोरट्यांनी घराची कडी तोडून घरात प्रवेश करून घरगुती साहित्याची चोरी केली होती। त्यामध्ये सिलेंडर, गौतम बुद्धाची मूर्ती, शिलाई मशीन व इतर घरगुती साहित्य असे एकूण 22,400 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली होती। हा गुन्हा पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलिसांनी तपासात घेतला असता पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन विचारपूस करून मुखबिर यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून ऋतिक अनिल श्रीराव व 21 वर्ष तसेच सिद्धार्थ प्रीतम खोब्रागडे व 19 वर्ष दोन्ही राहणार भीमनगर पुलगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात संपूर्ण घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला। आरोपींना पुलगाव पोलिसांनी 22 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे। पुलगाव पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद मानल्या जात आहे। ही कारवाई पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या निर्देशाप्रमाणे खुशालपंत राठोड, बाबूलाल पंत्रे, महादेव सानप, जयदीप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।